आज आपण पुढील प्रकरण सुरू करतोय. प्रकरण 18. प्रकरणाचं नाव आहे बोधवचन. प्रकरणाचं नाव आहे बोधवचन. काल महाराजांची शिकवण ह्यामध्ये आपल्या प्रत्येक व्यक्तीला सुख हवं असतं, परंतु तो त्याच्या दुःखातच बुडून गेलेला आहे. त्यामुळे त्याला सुखाची इच्छा असूनही तो सुख प्राप्त करू शकत नाही. आणि हे दुःखसुद्धा त्याला ज्या जाणीवेमुळे आलेलं आहे, ते म्हणजे मी शरीर आहे ह्या जाणीवेतच तो जगतो. आणि ह्या जाणीवेमुळे त्याच्या मनामध्ये शरीराच्या संदर्भातच वासना निर्माण होतात. आणि त्यामुळे हे अज्ञान आणि त्या अज्ञानामुळे निर्माण झालेल्या वासना ह्यामुळे तो माणूस सतत असमाधानी असतो. आणि असमाधानी असल्यामुळे त्याला सतत दुःख तो अनुभवत असतो. आता हे असमाधानी असण्याचं कारणच आहे की अज्ञान, मी कोण आहे ह्याचं ज्ञान नसणं. आणि स्वतःला चुकीचं समजल्यामुळे मनामध्ये चुकीच्याच वासना निर्माण होतात. आणि त्या वासनांच्या आहारी तो जातो. आणि त्यामुळे सुखापासून, खऱ्या सुखापासून त्याला त्या वासना दूर घेऊन जात असतात. आणि त्यामुळे इथे महाराजांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे की असं हे जे आपली बुद्धी आहे, ती बुद्धी देहाकडून काढून ती आत्मबुद्धी करणं म्हणजेच परमार्थ आहे. आणि आत्मबुद्धी झाल्यानंतर आपल्या मनातील वासनासुद्धा आत्म्याच्या दिशेने त्या जातील, विषयांकडे जाणार नाहीत. आणि हाच परमार्थ आहे. आणि हे साधण्यासाठी आपणाला नामाची संगत करणं अत्यंत आवश्यक आहे. नामस्मरण केलं असता भगवंताच्या मननचिंतनात आपलं मन लागून राहतं. आणि आपण विषयांपासून हळूहळू आपलं मन परावृत्त होतो. आणि आपण खऱ्या सुखाचा, समाधानाचा अनुभव घेऊ शकतो. आणि यासाठी नामस्मरण आणि सतसंगती हे सांगितलेलं आहे. आपल्याला सत्संग आणि नामस्मरण, संतांची संगत आणि नामस्मरण ह्या दोन गोष्टींच्या आधारे आपण समाधान प्राप्त करून घेऊ शकतो. आता आपण 18व्या प्रकरणात सुरुवात करतोय. इथे महाराजांनी नाम या विषयी त्यांच्या संबंध आयुष्यामध्ये जी वाक्य उच्चारण केलेली आहेत, त्या सर्व वाक्यांचं संकलन बाबांनी आपल्या सर्वांसाठी केलेलं आहे. तर ती वाक्य जी आहेत ती बोधवचनं किती आहेत ते आधी सांगते, मग आपण एक एक बोधवचन वाचूयात. 170 बोधवचनं आहेत. आज आपण 170 बोधवचनं वाचणार आहोत. तर प्रकरण 18 बोधवचने. पहिला विषय आहे नाम. आता नामासंदर्भातली बोधवचन आपण वाचतोय. नामाचे महत्त्व आपल्यासारख्याला कळणे फार कठीण आहे. आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत. आणि नाम तर निरुपाधिक आहे, म्हणून संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते. काय सांगतात? नामाचे महत्त्व आपल्यासारख्याला कळणे फार कठीण आहे. आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत. आणि नाम हे निरुपाधिक आहे, म्हणून संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते. आपल्याला सतत सुख, दुःख, त्यानंतर आनंद, पुन्हा ह्या सर्व भावना विश्वाशी आपण जोडलेलं असतो आणि त्यातच रममान करत असतो. आणि नामाला तर अशी कोणतीच चव नाही आहे, नामाला अशी कोणतीच भावना किंवा चव नाही आहे. जसा भगवंत निर्गुण, निराकार, निर्विकारी, निरंकारी, उदास, अकर्ता, अभोक्ता, सर्वशक्तिमान असा असतो. आणि तसंच नामाला कोणतीही चव नाही, नामाला कोणताही आकार, रंग, रूप असं काहीही नाही आहे. आणि निर्गुण, निराकार असं हे भगवंताच्या गुणांचंच नाम आहे, कारण ती भगवत शक्तीच आहे. आणि त्यामुळे असं आपल्याला सर्व सूर, ताल, रस असलेल्याचीच आवड असते आणि त्याचीच आपल्याला सवय आहे. त्यामुळे ज्या गोष्टीला काहीच नाही आहे त्या गोष्टीत मन लागणं आणि त्या गोष्टीचं महत्त्व समजणं
आपल्याला जमत नाही, कारण आपल्याला सवयच नाही. आणि संत बाकी ह्या सर्व भावनांच्या वर गेलेले असतात आणि त्यामुळे संतांना नामाचं महत्त्व कळतं. संत सूक्ष्म झालेले असतात. ह्या संसारात राहून सुद्धा संत हे अलिप्त असतात, निर्विकारी असतात आणि गुणांच्या पलीकडे गेलेले असतात, सर्व भावनांच्या पलीकडे गेलेले असतात, साक्षी झालेले असतात आणि त्यामुळे त्या संतांना नामाचं महत्त्व कळतं. आपल्यासारख्या सामान्य माणसांना नामाचं महत्त्व कळायला फार फार वेळ लागतो. हे इथे सांगितलं कारण आपण अडकलेलो आहोत. आपल्याला ज्याचा रंगरूप रसगंध यातनं सुख मिळवण्याची सवय आहे, नामाला तसं काय आहे नाही आहे. त्यामुळे त्याच्यात आपलं मन रमत नाही किंवा त्यातला रस आपल्याला समजत नाही. तर हे इथे सांगितलं आहे. परंतु संतांना तो समजतो, कारण संत हे आत्मबुद्धीत कायम राहतात, म्हणून त्यांना तो समजतो. पुढे सांगतायत दुसरा मुद्दा आहे, ज्याप्रमाणे एखाद्या श्रीमंताच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाला नोकरीचे कष्ट माहीत नसतात, त्याप्रमाणे ज्यांना नामापरते सत्य नाही ही भावना आहे त्यांना साधनाचे कष्ट नाहीत. पण एखाद्या गरीब यात्रेकरूजवळ आगगाडीत बसून जाण्या इतके पैसे नसले तरी तो पायी यात्रा करतो आणि उशिराने का होईना पण तीर्थाला पोचतो. तसे आज आपण नाम घ्यायला सुरुवात करू, म्हणजे आज ना उद्या आपण नामात रंगून जाऊ. तर इथे हे ज्याला नामाचं महत्त्व कळले त्याला कष्ट नाही आहेत कुठले, कारण बाकी नामाव्यतिरिक्तच्या सर्व साधना ज्या आहेत त्या तशा कष्टदायक आहेत. कुठलाही आपण घेतल्या तरी अष्टांग योग घेतला तर प्रचंड कष्टदायक आहे, विपश्यना जरी घेतली तरी प्रचंड कष्टदायक आहे. तरी परंतु नामाला कोणती उपाधी नाही आहे. त्यामुळे नाम हे आपण त्रिकाळ सर्व काळी करू शकतो. हे इथे महाराजांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे हळूहळू करत, भले नामाला स्वतःची चव नाही, त्यात इतकं मन रमत नाही, पण आपण हळूहळू करत नामाची साधना करत गेलो तर आज ना उद्या आपलं मन त्यामध्ये रंगून जातच जातं. तिसरा मुद्दा सांगतायत, आपण नामस्मरण करतो पण ते कसे? एका माणसाने रखेलीचे प्रेम आपल्यावर राहावे म्हणून गुरुचरित्राचा सप्ताह केला. दुसऱ्या एकाने पुष्य नक्षत्रावर सोने विकत घेऊन आपल्या ठेवलेल्या बाईला दिले. तसे आपण नाम घेतो, पण त्याचा उपयोग विकारांचे दास्यत्व वाढविण्यासाठी आपण करतो. तर इथे सांगतायत ना, आपण नामस्मरण करतो पण कसे? एका माणसाने रखेलीचे प्रेम आपल्यावर राहावे म्हणून गुरुचरित्राचा सप्ताह केला. दुसऱ्या एकाने पुष्य नक्षत्रावर सोने विकत घेऊन आपल्या ठेवलेल्या बाईला दिले. तसे आपण नाम घेतो, पण त्याचा उपयोग विकारांचे दास्यत्व वाढविण्यासाठी आपण करतो. चौथा आहे, भगवंताचे स्मरण करावे म्हणजे प्रपंच सोपा जातो. पाचवं बोधवचन, नामाचे साधन हे फास्ट गाडीप्रमाणे आहे. रंग दिसणे, प्रकाश दिसणे, आवाज ऐकू येणे ही मधली स्टेशने सोडून नाम एकदम भगवंताकडे नेऊन पोचवते. सहावं आहे, नामांत राहणारा पुरुष फार थोर असला पाहिजे. सातवं, नाम उपाधिरहित असल्यामुळे आपणही उपाधिरहित झाल्याशिवाय नामाचे प्रेम आपल्याला येणार नाही. नाम उपाधिरहित असल्यामुळे आपणही उपाधिरहित झाल्याशिवाय नामाचे प्रेम आपल्याला येणार नाही. जोड्या तशाच जमतात ना, जोड्या तशाच एकरूप होऊ शकतात की एका गुणाचे झाल्यानंतर जोडी होते. आता आपण इथे सगळेजण जमा आहोत. आपल्यामध्ये एक जाणून घेण्याची, भगवंताला जाणून घेण्याची आस आहे किंवा आपण शुद्ध झालं पाहिजे हे आपणाला समजलेलं आहे आणि आपण कशा प्रकारे शुद्ध होऊ शकतं त्याचं मार्गदर्शन आपल्याला संत करतायत. आणि हे आपल्या सर्वांमधलं एक दुवा आहे सगळेजण एकत्र असण्याचा. तसंच आहे की नामाशी एकरूप होण्यासाठी आपण सुद्धा उपाधिरहित झालं पाहिजे, आपण सुद्धा सूक्ष्म झालं पाहिजे, आपली बुद्धी आत्म्याकडे वळली पाहिजे. तेव्हा आपण नामाशी एकरूप होऊ शकतो आणि तेव्हाच आपल्याला नामामध्ये प्रेम आपण अनुभवू शकतो, अन्यथा अनुभवू शकणार नाही. तर इथे जसं संसारामध्ये पण गुण जुळत नसतील तरी नवरा बायको एकत्र राहत असतात, जणू काही तसंच आहे की आता सध्या गुण जुळत नाहीत आपल्या आणि नामाचं, पण तरी ते एकत्र राहणं असं आहे. आणि हळूहळू करत सहवास नामाचा जसा जसा
होत जाईल किंवा नवरा बायकोंचं पण आधी काही पटत नसतं, विरुद्ध गुण असतात सगळं काही. हळूहळू सहवासाने प्रेम वाढतं आणि कधी एकरूप होतात कळत नाही. तसंच आहे की आता आपला आणि नामाचा सगळा पूर्ण 36चा आकडा आहे की म्हणजे 36 विरुद्ध आहे पूर्णतः. परंतु हळूहळू करत जितकं जितकं आपण घेऊ बळजबरीने हळूहळू करत 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 तितकं आपणाला त्याविषयी प्रेम हळूहळू करत वाढत जातं. पुढे सांगतात की 8 इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल, पण ते तात्पुरते असते. नामाने थोडा उशीर लागेल, पण जे साधेल ते कायमचे साधेल, कारण नामाने मुळापासून सुधारणा होते. 9 एक मनुष्य बैलगाडीमधून जाताना रस्त्यामध्ये पडला. एका सज्जन माणसाने त्याला तेथे पडलेला पाहून उचलला आणि आपल्या घरी नेला. तसे नुसत्या विषयांत राहणे हा आड मार्ग आहे. नामांत राहणे हा सरळ मार्ग आहे. आपण भगवंताच्या नामात पडून राहावे. त्यात राहिले की कोणीही संत भेटतो आणि आपले काम करतो. आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे. पुढील मुद्दा आहे 10. तुकाराम बुवांची वाचा त्यांना अनावर झाली. ती सारखी नाम घेऊ लागली. याचा अर्थ असा की त्यांच्या कल्पनेच्या बाहेर नाम येऊ लागले. आपल्या शक्तीच्या बाहेर कार्य होणे ही भगवंताची कृपा होय. गाडी उतरंडीला लागली की जशी अतिवेगात येते आणि आवरत नाही, तसे हे आहे. तुकाराम बुवांची वाचा त्यांना अनावर झाली. ती सारखी नाम घेऊ लागली. याचा अर्थ असा की त्यांच्या कल्पनेच्या बाहेर नाम येऊ लागले. आपल्या शक्तीच्या बाहेर कार्य होणे ही भगवंताची कृपा होय. गाडी उतरंडीला लागली की जशी अतिवेगात येते आणि आवरत नाही, तसे हे आहे. तर इथे नामाचं महत्त्व दिलेलं आहे. नाम तुकाराम महाराजांचं आपल्या संतांचं नाम कसं आहे, काहीच कल्पना नसतात त्यांच्यात. केवळ त्यांच्या वाणीत, त्यांच्या मनात, विचारांत, कल्पनात, भावात नाम 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 हेच असतं किंवा भगवंत 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 हेच असतं. त्यामुळे त्यांच्या मुखातनं, त्यांच्या कृतीतनं, त्यांच्या कानात सगळीकडे त्यांना तो भगवंतच दिसतो हे आहे. आणि नामरूपामध्ये तो विशेष करून ते अनुभवतात. पुढे सांगतायत की आयुर्वेदाने रोग मुळापासून जातो, पण त्याला वेळ लागतो. तसे नामाने वेळ लागेल, पण सर्व रोग मुळापासून जाईल. इंग्रजी औषधाने रोग वरवर नाहीसा होतो किंवा इंजेक्शन दिल्याने दुःखाची जाणीव कमी होते, पण रोग आत असतोच. तसे इतर साधनाचे आहे. तर कितीही कोणतंही साधन केलं, अष्टांग योग केलं काय किंवा विपश्यना केलं काय किंवा काही संकल्प साधना असतात ह्या जसं ब्रह्मकुमारीजमध्ये पण साधना मेडिटेशनची पद्धती आहे. तर त्यामध्ये सकारात्मक विचारांच्या आधारे मेडिटेशन केलं जातं. तर हे काही असेल तरीसुद्धा किंवा ब्रह्मविद्येमध्ये पण बोधवचनांच्या आधारे ध्यान केलं जातं. तर हे चांगल्या पद्धती आहेत ह्या सगळ्याच. परंतु इथे कुठे ना कुठेतरी संकल्प आहे किंवा कष्टही आहेत आणि नामस्मरणातही कष्ट आहेत. परंतु नाम हे अत्यंत सूक्ष्म आहे. नामाची जी ऊर्जा आहे ती अत्यंत सूक्ष्म आहे आणि जसं भगवंताचं स्वरूप आहे तेच नामाचं स्वरूप आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या साधना केल्या तरीसुद्धा जोपर्यंत आपण नामावर येत नाही तोपर्यंत मुळापासून आपल्यामध्ये परिवर्तन होणं, आत्मअनुभूती होणं होत नाही. आत्मअनुभूती, परमात्मानुभूती होण्यासाठी आपणाला नामाकडे यावंच लागेल. कोणत्याही प्रकारची साधना केली तरी नामाकडे यावंच लागेल. हे इथे महाराज सांगतात. पुढचं आहे की 12वं सूत्र. मी ब्रह्म आहे या अनुभवात सुद्धा मी पण आहे. नाम त्याच्याही पलीकडे आहे. 13. नामात एका आनंदाशिवाय दुसरे काही नाही. 14. नामाच्या आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला विसरेल आणि जगाला सुद्धा विसरेल. काही काळ तो त्या अवस्थेत राहील. त्यातून थोडा खाली आला तर त्याची दृष्टी निराळी दिसेल, पण नाम पचले की मग तो साध्या माणसासारखाच दिसेल. 15. नामाची गंमत अशी आहे की नामात मनाला उलटे केले जाते. मनाचे नाम होते. आता इथे दिले मन, मनाचे नाम होते. नाम. 16वं बोधवचन. पोटामध्ये अन्नाची जरूर असताना जर ते तोंडातून जात नसेल तर नळीने पोटात घालतात.
ते लवकर पोटात जाते. तसे भावनेच्या नळीने नाम घेतले तर फार लवकर काम करते. नाम कसं घ्यावं आणि कशा प्रकारे घेतलं तर ते लवकर काम करेल हे इथे सांगितलेलं आहे की भावनेच्या नळीने नाम घेतले तर ते फार लवकर काम करते. 17. एखादा मनुष्य मी नामस्मरण करीत नाही असे म्हणाला तरी मला चालेल, कारण त्याला नामाची आठवण आहे. महाराजांनी परमार्थ आणि नामसाधना ही इतकी सर्वांना पचेल रुचेल इतक्या पातळीपर्यंत आणून ठेवली. कारण महाराजांना माहीत आहे की समाजामध्ये जसे शाळेमध्ये विविध क्षमतेचे विद्यार्थी असतात तसंच समाज मनामध्ये अ, विविध क्षमता असलेले विद्यार्थी आहेत. तर त्याच्यामुळे काही जण एकदम समजून भावपूर्ण नामस्मरण करतील, तर काही जण काही स्वार्थासाठी नामस्मरण करतील, तर काही जण वरवरचं करतील, काही जण करायचं आहे म्हणून करतील, काही जण आपण म्हणतो पाट्या टाकल्यासारखं करतील. तर काही जणांना असं पटतंय पण नामस्मरण होणारच नाही. माझ्यासारखी माणसं तशीच आहेत. तर त्यांना जाणवणार सतत की अरे आपलं नामस्मरण होत नाही, नामस्मरण होत नाही. तर अशी माणसं आहेत. तर ह्या सगळ्या मनोभूमिका आहेत तरी महाराज सांगतायत की असं नामस्मरण होत नाही असं जरी कोण म्हणत असेल तरी मला ते चालेल, कारण त्या निमित्ताने का होईना त्याला नामाचं महत्त्व त्याच्या मनात आहे आणि त्याला आठवण होते. तर इतके महाराज इतक्या पातळीपर्यंत महाराज सर्वांना समजून घेत आहेत आणि इतक्या सर्व थरातल्या जीवांना महाराज प्रेरणा देण्याचं काम करत आहेत. तर आता पुढे सांगतायत एखादा मनुष्य मी नामस्मरण करीत नाही असे म्हणाला तरी मला चालेल, कारण त्याला नामाची आठवण आहे. 18. दृश्यामध्ये असणारी भगवंताची खूण म्हणजे नाम होय. हेच माझे सर्वस्व आहे असे नामात प्रेम असावे. त्रिभुवनात नाम अत्यंत शुद्ध आणि पवित्र आहे. 19. नामाचा अनुभव मागणे म्हणजे त्याच्या किंमतीचा दुसरा पदार्थ आहे असे समजणे होय. पण नामाला किंमत किंवा मोबदला नाहीच. नाम म्हणजेच भगवंतच होय. 20. एक मुलगा घरातून पळून गेला तेव्हा त्याची आई म्हणाली, तो कुठेही राहू दे पण खुशाल राहू दे. तसे तुम्ही कुठेही राहा पण नामात असा. 21. तुम्हाला नीती अनिती न्याय अन्याय हे कळते. नाम तेवढे बळजबरीने घ्या. श्रद्धेने घेतले तर जास्त बरे आणि वृत्ती सांभाळून नामात राहिलात तर त्याहूनही जास्त बरे. काय सांगतायत महाराज की नाम तेवढे बळजबरीने घ्या. श्रद्धेने घेतले तर जास्त बरे आणि वृत्ती सांभाळून नामांत राहिलात तर त्याहूनही जास्त बरे. 22. नाम हे घराच्या छपरासारखे आहे, इतर साधने खोल्यांप्रमाणे आहेत. 23. किल्लीने कुलूप काढून सरळ खोलीत जाणे हे नामाचे साधन आहे. इतर साधने म्हणजे भिंतीवर चढून आत उडी मारण्याप्रमाणे आहेत. 24. एखाद्या माणसाला सांगितले की तू आपल्या इंद्रियांशिवाय आणि रंगाशिवाय ये, तर त्याला येताच येणार नाही. तो जेथे आहे तेथे त्याची इंद्रिय आणि रंग ही असणारच. हे जसे त्याचप्रमाणे जेथे नाम आहे तेथे संत संगती आणि भगवंत ही असतातच. नाम, संत आणि भगवंत ही एकमेकाला लागूनच आहेत. 25. नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही अशी दृढ भावना करावी. 26. 4 माणसे होती, त्या सर्वांना एकच रोग झाला होता, पण त्यांची सांपत्तिक स्थिती सारखी नव्हती.
वैद्याने त्यांपैकी अगदी गरीब माणसाला एक औषध तुळशीच्या रसात घ्यायला सांगितले. त्याच्यापेक्षा पैसेवाल्याला तेच औषध केशरात घ्यायला सांगितले आणि जो सर्वात श्रीमंत होता त्याला तेच औषध कस्तुरीमध्ये घ्यायला सांगितले. त्याचप्रमाणे ज्याचा जसा अधिकार असेल त्याने नाम घ्यावे, पण घ्यावे तर नामच घ्यावे. नाम नुसते तोंडाने घ्यावे, नाम श्रद्धेने घ्यावे, नाम वृत्ती सांभाळून घ्यावे आणि नाम हेच एक त्रिभुवनात सत्य आहे म्हणून घ्यावे. सर्वांना फळ सारखेच मिळेल. तर नाम कोणत्याही पद्धतीने घेतलं तरी फळ हे मिळणारच आहे, हे इथे महाराजांनी सांगितलेलं आहे. जसं औषध अ, दिलं, परंतु प्रत्येक व्यक्तीच्या ऐपतीनुसार कोणत्या पदार्थाबरोबर औषध द्यावं. एखादा माणूस गरीब आहे तर त्याला गरम पाण्याबरोबर सांगितलं जाईल, तर तेच औषध एखाद्याला दुधाबरोबर सांगितलं जाईल, तेच औषध एखाद्याला तुपाबरोबर सांगितलं जाईल. तर थोडं त्याच्या क्षमतेनुसार त्याला सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे जो एखादा माणूस नाम घ्यायचं म्हणून घेत असेल, संतांनी सांगितलंय म्हणून बळजबरीने घेत असे नका, किंवा दुसरा एखादा श्रद्धेने घेत असे ना, तिसरा आपली वृत्ती सांभाळून नामालाच आपली वृत्ती पूर्णता वाहून तसे घेत, आणि चौथा ह्या जगात नामाशिवाय दुसरं काहीच नाही ह्या भावनेने घेत असेल तर. परंतु चारही माणसं त्यांचे भाव नाम घेतानाचे वेगवेगळे जरी असेल तरी ते घेतायत एकच औषध, ते म्हणजे नाम. त्यामुळे सर्वांनाही फळ प्राप्त होणार आहे, त्याचे परिणाम सर्वांनाही सुपरिणाम अनुभवास येणारच आहेत असं महाराज सांगतायत. पुढे सांगतायत की 27, वनस्पतींच्या पाल्याचा रस काढण्यासाठी काही पाल्यांमध्ये मध घालावा लागतो, काहींमध्ये दूध किंवा तूप किंवा पाणी घालावे लागते. तसे भगवंताचे प्रेम लागण्यासाठी आणि नामात गोडी उत्पन्न होण्यासाठी त्या नामामध्ये थोडी श्रद्धा घाला. तर जगात साधं कुठलंही काम करायचं असेल तरी थोडंसं आपल्याला चांगलं बोलावं लागतं किंवा चांगली भावना ठेवावी लागते. तर आता नामा आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची, आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आहे, भगवत साक्षात्कार करून घ्यायचं आहे. तर ह्या नामाला आपण त्याला प्रेमानेच घेतलं तर त्यातला रस आपल्याला अनुभवता येऊ शकतो, हे इथे महाराजांनी सांगितलेलं आहे. 28 आहे, एक गृहस्थ गावाला जाण्यासाठी गाडीत बसला. गाडी निघायला वेळ होता तोपर्यंत त्याने मुलाला इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगितल्या. बागेला रोज पाणी घालीत जा, मागच्या दाराला कडी लावून निजत जा, वगैरे वगैरे सांगून झाले. पण गाडी सुटायची अगदी वेळ झाल्यावर त्याने मुलाला शेवटी सांगितले की तिजोरीची किल्ली आपल्या जाणव्याला ठेव, कारण तिजोरीवर सर्व अवलंबून होते. त्याप्रमाणे मला अगदी शेवटी कोणती गोष्ट जर तुम्हाला सांगायची असेल तर ती ही की प्रपंचामध्ये कसेही प्रसंग येऊ द्या, तुम्ही नामाला सोडू नका. 29, आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे भगवंताचे नाम होय, म्हणून आपली वृत्ती नामामध्ये गुंतवून ठेवावी. आपली वृत्ती म्हणजे विचार, आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे नाम आहे. आता ही आपली वृत्ती बाहेर चालली आहे, विषयांकडे चालली आहे आणि त्यामुळे ती भगवंतापासून दूर जाते. तर तिला आता भगवंताकडे घेऊन जायचं आहे. तर ह्या वृत्तीमध्ये नाम जोडलं, नामात वृत्ती ठेवली तर ही वृत्ती भगवंताकडे घेऊन जाते आपल्याला. हीच वृत्ती जी आपल्याला बाहेर विषयांकडे घेऊन जाणारी आहे, तीच वृत्ती जर त्या वृत्तीमध्ये नाम मिसळलं तर हीच वृत्ती आपणाला भगवंताकडे घेऊन जाण्यासाठी आपणाला वाहनाचं काम करणार आहे. तर हे आहे. तो पुढे सांगतायत की इतर साधनांमध्ये उपाधीमुळे थोडी जरी चलबिचल आहे, पण नाम हे स्थिर आहे. आता कोणतंही करायचं झालं, नामस्मरण कोणतंही साधन करायचं झालं तरी त्यामध्ये आता योगासनं आहेत, प्राणायाम आहे, ह्याच्यात काही ना काहीतरी उपाधी आहेत, काही ना काहीतरी वेगळं करावं लागतं. शरीराच्या हालचाली किंवा श्वासाच्या विशिष्ट हालचाली हे सगळं करावं लागतं. तर किंवा काही ध्यानाच्या पद्धती आहेत की काही सकारात्मक विचार घेऊन ध्यान करणं, तर त्याच्यात सकारात्मक विचार तरी असतात. परंतु इथे नामाने जेव्हा आपण साधन करतो तेव्हा नाम हे अत्यंत स्थिर आणि सूक्ष्म आहे. त्यामुळे इथे बिलकुल काहीही चलबिचल नाही आहे, केवळ नाम घ्यायचं आहे. अत्यंत इथे स्थिर असं हे नाम आहे.
पुढे सांगतायत की 31, भगवंताच्या नामाची गंगा त्याच्या कृपेने वरून खाली येते, पण आपण तिला आपल्या देहबुद्धीचा बांधारा घालतो आणि अडवून ठेवतो, म्हणून नाम घेऊन जुळत नाही. 32, नामाचा संबंध वृत्तीपर्यंत गेला की अनुसंधान टिकले. नामाचा संबंध वृत्तीपर्यंत गेला की अनुसंधान टिकले. नाम वृत्तीशी जोडलं गेलं की अनुसंधान टिकलं, भगवंताशी अनुसंधान टिकलं. कारण वृत्तीच आपल्याला बाहेर घेऊन जात असते, त्यामुळे नाम वृत्तीशी सतत चिकटून राहिलं की मग अनुसंधान, कारण वृत्ती मग नामाला सोडत नाही, मग भगवंताचं अनुसंधान कायम राहतं. अनुसंधान म्हणजे सोबत, साथ, आठवण. 33, नाम हे अत्यंत सूक्ष्म आहे आणि वृत्तीसुद्धा सूक्ष्म आहे. दुसऱ्या कशासाठी नाम न घेता ते वृत्ती सुधारण्यासाठी घ्यावे. वृत्ती सुधारली की चित्त शांत होईल. चित्त शांत झाले की निष्ठा उत्पन्न होईल. सगळ्यांचा भावार्थ एकच आहे. 34, मोबदल्याची अपेक्षा न ठेवता वृत्ती सुधारण्यासाठी आणि शांतता वाढवण्याकरिता अकर्तेपणाने नाम घ्यावे. 35, वृत्ती शांत होणे हाच नामाचा अनुभव आहे. नेहमी सावध राहावे व स्वतः विसरून उर्मीच्या आहारी जाऊ नये. उर्मी आवरली पाहिजे. 36, सावधानता ठेवून नाम घ्यावे. नामाची सतत धार धरावी म्हणजे ते वृत्तीपर्यंत पोचते. सावधानता ठेवून नाम घ्यावे, नामाची सतत धार धरावी म्हणजे ते वृत्तीपर्यंत पोचते. 37, विषयाचे विष मन पीत असल्यामुळे त्यासाठी आतून निर्माण होणारेच औषध पाहिजे. असे औषध म्हणजे नाम. मनाने भगवंताचे नाम घेतले तर आतून दुरुस्ती होईल. म्हणूनच इथे सांगितलं की नाम हे डायरेक्ट औषध आहे आणि नाम हे मुळापासून काम करणारं औषध आहे. आणि म्हणून नामस्मरणाने वृत्ती सूक्ष्म आहे आणि वृत्ती बदलण्याचं काम हे नाम करत असतं, कारण नामही सूक्ष्म आहे. त्यामुळे नाम हे मुळावर काम करणारं औषध आहे. पुढे सांगतात की 39, जगात असे कोणतेही पाप नाही जे नामासमोर राहू शकेल. नामाची सत्ता फार बलवत्तर आहे. 40, अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे. अंतगती सामती, अंतमती सा गती. जी आपल्याला अंतमती असते तीच आपली गती होत असते आणि त्यामुळे शेवटी शरीर सोडत असताना शेवटी नाम असलं पाहिजे, हे इथे महाराज सांगतायत. अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे. नामांत शेवटचा श्वास केला पाहिजे. 41, नामाबद्दल सुरुवातीला सर्वांचीच वृत्ती साशंक असते, पण आपण सतत नाम घेत गेल्याने विकल्प कमी होतात. विकल्प जाऊन भगवंताचे संकल्प उठू लागले की आपले काम झाले. 42, भगवंताचे नाम हे बाणासारखे आहे. जसा शत्रू तसा बाण. अहंकार मारायला नाम हाच बाण खरा आहे. नाम एका बाजूने शत्रूला मारील तर दुसऱ्या बाजूने आपल्याला तारील. 43, नाम हे त्याच्या शत्रूला सुद्धा जर मदत करते तर ते आपल्याला मदत करीलच. 44, अत्यंत गुह्यातले गुह्य जे आहे ते मी तुम्हाला सांगतो. नामाचे प्रेम हेच ते गुह्य होय. 45, खडीसाखर ठेवली की मुंगळ्यांना आमंत्रण द्यावे लागत नाही, तसे आपण सतत नामात राहिलो की सद्गुरू आपण होऊन आपल्याकडे येतात. 46, तुम्ही घ्यावे नाम म्हणजे होईल तुमचे काम. 47, श्री महाराजांना एकाने एकदा प्रश्न विचारला की महाराज, सध्या इतकी यंत्रे निघाली आहेत, भगवंताच्या प्राप्तीसाठी संतांनी एखादे यंत्र शोधून काढले नाही का? प्रश्न ऐकून श्री महाराज चटदिशी म्हणाले, होय तर असे यंत्र संतांनी केव्हाच शोधून काढले आहे. त्या यंत्राचे नाव आहे रामनाम. हे यंत्र सर्वांना मिळू शकते आणि शिवाय ते कधीच गंजत नाही. 48, सत्याला काहीतरी रूप दिल्याशिवाय आज आपल्याला त्याचे अनुसंधान ठेवता येत नाही. नाम हे त्याचे रूप होय, म्हणून नामाचे अनुसंधान ठेवावे. आता भगवंत सूक्ष्म आहे, सत्य आहे, परंतु त्याच्या आठवणीसाठी काहीतरी साथ कशाची आपणाला आवश्यक आहे आणि त्याची आठवण होण्यासाठी आपणाला
त्याचं स्मरण होण्यासाठी आपणाला नाम हे मदत करतं. कारण नाम हे भगवंताने निर्माण केलेलंच सूक्ष्म शक्ती आहे. 49 भगवंताचे नाम हे स्वयंभू आणि स्वाभाविक आहे. 50 नामाबद्दल संशय किंवा विकल्प आले तरी ते तसेच आग्रहाने घ्यावे, सर्व संशय आपोआप नाहीसे होतील. 51 रूपाचे ध्यान मनामध्ये आले नाही तरी नाम सोडू नये, पुढे रूप आपोआप येऊ लागेल. 52 नाम आणि रूप यांचा संबंध असा आहे, एखाद्या माणसाची आपली ओळख असेल तर पहिल्याने त्याचे रूप पुढे येते आणि नंतर नाम येते. पण आपली त्याची ओळख नसेल आणि आपण त्याला बघितलेलं नसेल तर त्याचे नाव आधी येते आणि नंतर रूप येते. आज आपल्याला भगवंताची ओळख नाही म्हणून त्याचे रूप माहिती नाही, परंतु आपल्याला त्याचे नाम घेता येईल. आज सुद्धा त्याचे नाम घेताना त्याची आठवण होते, हा आपला अनुभव आहेच. समजा राम या नावाचा आपला एक मित्र आहे आणि राम या नावाचा आपला एक गडी आहे, पण आपण श्रीराम श्रीराम असा जप करीत असताना आपल्याला आपल्या मित्राची किंवा गड्याची आठवण होत नाही, आपल्याला भगवंताची आठवण होते. शिवाय भगवंताचे रूप तरी निश्चित कुठे आहे? एक राम काळा तर एक राम गोरा असतो, एक राम लहान तर एक राम मोठा असतो, एक राम उग्र तर एक राम सौम्य असतो, पण सर्व रूपे एका रामाचीच असतात. भगवंत स्वतः अरूप आहे, म्हणून जे रूप आपण त्याला द्यावे तेच त्याचे रूप असते. यासाठी आपण कोणत्याही रूपामध्ये त्याचे ध्यान केले तरी चालते. एकाच भगवंतातून विविध रूपे निर्माण झालेली आहेत. तर त्याच्यामुळे इथे महाराजांनी सांगितलं की नाम घेताना जे काही प्रतिमा प्रत्येकाच्या भावनेनुसार श्रद्धेनुसार जी काही प्रतिमा त्याच्या समोर येईल ती चालेल. कारण नाम हे एकच आहे, नाम ही भगवंताची ऊर्जा शक्ती आहे. त्यामुळे रूप प्रत्येकाच्या भावनेनुसार श्रद्धेनुसार प्रत्येकाला वेगवेगळी जरी दिसली तरीसुद्धा हरकत नाही, कारण ती रूपंसुद्धा त्या नामातनं एकाच नामातनं निर्माण झालेली आहेत. 53 येथून विलायत हजारो मैल दूर आहे, तेथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तेथल्या गोष्टी ऐकतो. तेथे आपण पायी जाऊ शकत नाही, कारण ते फार दूर आहे. शिवाय वाहनामध्ये बसून जावे म्हटले तर मध्ये मोठा समुद्र आहे, पण पायाला श्रम न होऊ देता, समुद्राचे पाणी पायाला न लावता आणि आपल्याला बुडू न देता समुद्रांतून पार नेणारी अशी आगबोट आहे. त्याचप्रमाणे भगवंताचे नाम आहे. भगवंत कसा आहे तो आम्ही पाहिला नाही, पण संत त्याला पाहून आले आणि त्यांनी त्याचे वर्णन आमच्याजवळ केले. आम्ही आमच्या कष्टांनी त्याला गाठू म्हणावे तर ते शक्य नाही. शिवाय प्रपंचासारखा एवढा भवसागरमध्ये आडवा पडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण नाम घट्ट धरले तर सुखाने भगवंतापर्यंत जाऊन पोहोचू. आता आपण संतांनी नामाच्या आधारे आत्मसाक्षात्कार परमात्मा साक्षात्कार करून घेतलेला आहे आणि त्यामुळेच ते सांगतायत की नामाच्या बोटीने आपण गेलो तर निश्चित प्रत्येकाला परमात्मा साक्षात्कार होऊ शकतो. तरी आज आपल्याला तो होत नाही आहे, परंतु त्यांच्या वचनावरती, कारण त्यांनी प्रत्यक्षात अनुभूती घेतली आहे आणि त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून निश्चय पक्का ठेवून आपण नामस्मरण करायला पाहिजे आणि तसं केलं तर मग भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो. 54 भगवंताचे नाम ही ठिणगी आहे, ती फुलवली तर संबंध जग भरून जाईल एवढी मोठी होऊ शकते. ज्याप्रमाणे अग्निहोत्र्याच्या कुंडांतला अग्नी थोडा दुगदुगीमध्ये असतो, त्यावर फुंकर घालून त्याचा जाळ करता येतो, त्याप्रमाणे आपण नामाची ठिणगी जागृत ठेवू, त्या ठिणगीचा जाळ करणारा उत्पन्न होईल आणि तो जाळ जगभर पसरेल.
अत्यंत काय सांगतात, भगवंताचे नाम ही ठिणगी आहे, ती फुलवली तर संबंध जग भरून जाईल, एवढी मोठी होऊ शकते. ज्याप्रमाणे अग्निहोत्राच्या कुंडातला अग्नी थोडा धुगधुगीमध्ये असतो, त्यावर फुंकर घालून त्याचा जाळ करता येतो, त्याचप्रमाणे आपण नामाची ठिणगी जागृत ठेवून त्या ठिणगीचा जाळ करणारा उत्पन्न होईल आणि तो जाळ जगभर पसरेल. नामाचं अनुसंधान ठेवत गेलो तर त्या नामाच्या अनुसंधानातच ज्याचा साक्षात्कार करायचा आहे आणि ज्याने हे नाम निर्माण केलं आहे तो म्हणजे भगवंत, तो आपणहून तिथे प्रकट होईल. आणि असं इथे महाराजांनी सांगितलं आहे. 55. अत्यंत कठीण प्रमेय असलेले जगातले ग्रंथ वाचावेत, पण शेवटी अत्यंत सोप्यातले सोपे असे नामच घ्यावे. 56. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल. दुःखाची जाणीव नसल्यावर मग दुःख असले म्हणून बिघडले कुठे. 57. पूर्वीच्या काळी अस्त्रे वापरीत असत, त्यामध्ये एकमेकांना मारक अशी अस्त्रे असत. एकाने सर्पास्त्र सोडले की दुसऱ्याने गरुडास्त्र सोडावे इत्यादी. याप्रमाणे मायेने आपल्यावर विषयास्त्र सोडले की आपण त्यावर उलट भगवंताच्या नामाचे अस्त्र सोडावे, म्हणजे विषय आपोआपच नाहीसा होईल. महाराज फार छान रीतीने समजवत आहेत. पुढे आहे 58. भगवंताचे नाम हे बॅटरीसारखे आहे. भगवंताचे नाम हे बॅटरीसारखे आहे. आपल्याला पाहिजे तेव्हा ते प्रकाश देते. ते आपल्या खिशामध्ये म्हणजे हृदयामध्ये राहू शकते. तिने आपले अंग भाजत नाही. तसे नामाने आपल्याला वैराग्याचे कष्ट होत नाहीत आणि कुठेही ते बरोबर नेता येते. 59. भगवंताच्या नामाशिवाय मला काही कळत नाही असे ज्याला कळले त्याला सर्व कळले. 60. भगवंताचे नाम हे औषध समजावे. भगवंताची प्राप्ती हे त्याचे फल. जरूर तेवढे करणे म्हणजे सांगितलेले तेवढेच करणे आणि जास्त न करणे हे त्याचे अनुपान होय. औषध मात्र थेंब थेंब आणि सतत पोटात गेले पाहिजे. 61. नामाचे औषध थेंब थेंब पोटात घेत असावे. ऑफिसमध्ये सुद्धा आपण ते बरोबर घेऊन जावे. इतर औषधे म्हणजे साधने आपल्याला लागू पडणार नाहीत. ती वेळच्या वेळी घेतली पाहिजेत आणि बरोबर पोटात गेली पाहिजेत. तसेच ती कडू असली तरी आपल्याला ती रुचली पाहिजेत. शिवाय ती रक्तामध्ये मिसळायला वेळ लागणारच. पण नामाचे तसे नाही, ते ताबडतोब रक्तामध्ये मिसळते. कारण नाम हे सूक्ष्म आहे, त्यामुळे ते ताबडतोब रक्तामध्ये मिसळते. 62. विद्वान आणि अडाणी, श्रीमंत आणि गरीब सर्वांना नाम हे औषध सारखेच आहे. पण जो पथ्य सांभाळून औषध घेईल त्याला गुण लवकर येईल. नाम महाऔषधी आहे. 63. निद्रानाशाचा रोग झाला तर झोप लागेपर्यंत जसे झोपेचे औषध आपण घेतो तसे आपल्याला स्वाभाविक समाधान मिळेपर्यंत आपण नाम घेतले पाहिजे. 64. भगवंताचे नाम हे बँकेत ठेवलेल्या पैशाप्रमाणे आहे. वेळ प्रसंगी ते खास उपयोगी पडते. 65. एक सुतार घर बांधण्यासाठी आला. त्याच्या हातात एक लहान पिशवी होती. एवढे मोठे घर बांधायचे खरे, पण ते बांधायला लागणारी सर्व हत्यारे त्या लहान पिशवीमध्ये होती. त्या घरामध्ये तशी कितीतरी हत्यारे राहू शकतील. तसे भगवंत एवढा मोठा खरा, पण तो प्राप्त करून घ्यायला एवढेसे नाम पुरे. 66. सध्या प्रवेशाला पास वापरतात. ज्याच्याजवळ पास आहे त्यालाच आत सोडतात, म्हणजे आमंत्रितांनाच आत सोडतात. तसे आपण नाम घेतले तर आपल्याला अनुकूल तेवढेच आत येईल. 67. भगवंताच्या नामात मोबदल्याची अपेक्षा नाही, म्हणून ते अपूर्ण नाही. 68. आज भगवंत एका टोकाला आणि आपण दुसऱ्या टोकाला आहोत. त्याच्या नामाने त्याला जवळजवळ आणावा. आपल्याला जितका आपल्या देहाचा विसर पडेल तितका भगवंत जवळ येईल. भगवंताच्या नामांतच संत संगती आहे. 69. विषयाची उर्मी हे मायेचे स्मरण होय आणि नामाचे स्मरण हे भगवंताचे स्मरण होय. नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे, म्हणून त्यामध्ये सतसंगती आहे. जिथे नाम तिथे संत, तिथे भगवंत असा आहे. 70. सूर्य हा प्रकाश देतो, पण त्यामुळे अंधार आपोआप नाहीसा होतो. तसे नाम हे भगवंताचे प्रेम वाढवते, मग आपले दोष आपोआपच नाहीसे होतात.
71. खेड्यातले लोक वयात आल्याबरोबर आपले लग्न करून टाकतात. ते गरीब असले तरी उद्याचे उद्या बघू असे म्हणतात. पण शहरातले विद्वान लोक मात्र लवकर लग्न करीत नाहीत. तसे साधारण आणि अडाणी लोक नाम घ्यायला सांगितले की नाम घेतात. परंतु विद्वान लोक मात्र नामाचे प्रेम असेल तरच नाम घेईन असे म्हणतात. किती सुंदर उदाहरण दिले महाराजांनी. 72. परिस्थिती चांगली आली तर नाम घेईन असे म्हणणारा मनुष्य नाम कधीच घेत नाही. 73. वासनेचा क्षय भगवंताच्या नामामध्ये आहे. 74. एक नाम तरी सोडले पाहिजे किंवा विषयाची तदाकार वृत्ती तरी सोडली पाहिजे. भगवंत माझ्या मागे आहे असे आपण म्हटले की वृत्ती विषयाशी तादाकार होत नाही. भगवंत माझ्या मागे आहे असे आपण म्हटले की वृत्ती विषयाशी तदाकार होत नाही. 75. मारुतीने दिलेली मुद्रिका पाहिल्यावर सीतेला रामाच्या स्वरूपाची आठवण झाली. त्याप्रमाणे नाम घेताना आपल्याला त्याची आठवण झाली पाहिजे. 76. नाम हे शाश्वत आहे. ते पूर्वी टिकले आता आहे आणि आपण गेल्यावरही ते राहणार आहे. 77. म्हैसूरकडला एक गृहस्थ नेहमी नाम घेत असे, परंतु आपल्या मुलांना त्यांची सालटी निघेपर्यंत मारित असे. हे कसले नामाचे प्रेम! नुसत्या पुष्कळ जपापेक्षा विवेकाने आणि विचाराने आलेले प्रेम नामात पाहिजे. 78. नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी. अशा नामालाच निष्ठेचे नाम असे म्हणतात. तेच नाम मंगलात मंगल आणि अत्यंत पवित्र आहे. नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी. अशा नामालाच निष्ठेचे नाम असे म्हणतात. तेच नाम मंगलात मंगल आणि अत्यंत पवित्र आहे. 79. रामबाण म्हणजे बरोबर काम करणारा बाण. आपल्या लक्षावर अचूक जाणारा बाण. रामाचा बाण पुन्हा परत येऊन भात्यामध्ये बसे. त्याचप्रमाणे नाम अगदी रामबाण आहे. कारण रामाच्या जवळ राहणारे आणि अगदी अचूक रामाकडे नेणारे नामाशिवाय दुसरे कोणतेच साधन नाही. 80. वासनेच्या क्षयामध्ये आपले मरण आहे. आपले मरण आपल्या डोळ्यांनी पाहण्यासाठी आपण भगवंताच्या नामात राहिले पाहिजे. वासनेचा क्षय झाला म्हणजे आपल्यातला जो मी आहे, ज्याला आपण देह म्हणजेच मी म्हणतो, त्या छोट्या मीचं मरण होतं. आणि आपले मरण आपल्या डोळ्यांनी पाहण्यासाठी आपण भगवंताच्या नामात राहिले पाहिजे. ज्या मीला पूर्णतः वासनेने धरलेला आहे त्या मीचा मृत्यू, त्या मीचं नाश हा नामाने होत असतो. हे इथे महाराज सांगतात. वासनेच्या क्षयामध्ये आपले मरण आहे. आपले मरण आपल्या डोळ्यांनी पाहण्यासाठी आपण भगवंताच्या नामात राहिले पाहिजे. 81. सत्समागम आणि भगवंताचे नाम हीच करतात परमार्थाचे काम. सत्समागम आणि भगवंताचे नाम हीच करतात परमार्थाचे काम. 82. आपली वृत्ती स्थिर करण्याकरिता आणि उपाधी न लागण्याकरिता आपण नाम घ्यावे. नाम नुसते घेतल्याने सुद्धा काम होईल, पण आपण ते समजून घेतल्याने काम लवकर होईल. एखाद्या सत्पुरुषाची परीक्षा करायची असेल तर तो नामाबद्दल काय बोलतो ते पाहावे. 83. भगवंताच्या स्मरणामध्ये अभिमानाचे मरण आहे. 84. नामाने दुरीत नाहीसे झाले की भगवंत हवासा वाटेल आणि मग त्याच्या नामात प्रेम येईल. नामात प्रेम आल्यावर समाधान आपोआप लाभेल. म्हणून आधी भगवंताची खरी भूक लागली पाहिजे. 85. विषयरूपी सापाचे विष उतरलेले नसल्यामुळे भगवंताचे अमृतासारखे गोड नाम आपल्याला गोड लागत नाही. 86. खायला प्यायला पोटभर बायका मुले घरदार वगैरे सर्व गोष्टी असल्या तरी सुद्धा आपल्याला काळजी आणि तळमळ का असते हे आपल्याला कळत नाही. याचा अर्थ दुःखाचे खरे स्थान कुठे आहे हे आपल्याला कळत नाही. ते कळण्याकरिता भगवंताच्या नामाची गरज आहे. 87. भगवंताच्या नामाची गरज 2 तऱ्हेने आहे. एक प्रपंचाचे स्वरूप कळण्यासाठी आणि दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी. 88. प्रत्येक मनुष्याला कशाची तरी आवड असते. ज्यामध्ये पडले असताना दुःखाची जाणीव कमी होते. तिचे नाव आवड होय. त्या आवडीमध्ये आपण राहावे आणि त्यात जबरीने नाम घ्यावे. 89.
नावडते काम जबरदस्तीने करावे लागते, आवडते काम सहज होते. आवड आणि दुःख एकाच ठिकाणी निर्माण होतात, म्हणून जेथे आवड निर्माण होते तेथेच तिला नामाने मारणे जरूर आहे. आवड आणि दुःख एकाच ठिकाणी निर्माण होतात, म्हणून जेथे आवड निर्माण होते तेथे तिला नामाने मारणे जरूर आहे. आवड म्हणजे वासना, जिथे चांगल्याची पण वासना असू शकते. तर आवड जिथे निर्माण होते तिथे आवडीला नामाने मारावे असे सांगितले. 90. उत्तम वस्तू नेहमी थोडीच असते. श्रीखंडामध्ये चक्का आणि साखर कितीतरी असते, पण केशर किती थोडे घालावे लागते. तसे भगवंताच्या नामाचे आहे. रोज थोडे, पण अगदी मनापासून आणि मोबदल्याची अपेक्षा न करता नाम घ्यावे, ते फार फार काम करेल. 91. सगुण मूर्ती नेहमीच आपल्याजवळ राहणे शक्य नसते, पण तिची खूण भगवंताच्या नामात आहे, म्हणून आपण नाम घेतल्यावर भगवंत आपल्याजवळ असल्यासारखाच आहे. 92. तापाच्या आजारी माणसाला आपल्याला घाम यावा असे वाटते, पण नुसत्या वाटण्याने काही तो येत नाही. त्यासाठी डॉक्टरचे औषध घ्यावे लागते. तसे ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते, त्याने नाम घेणे हाच एक मार्ग आहे. 93. पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे, तसे नाम हे मनाचे जीवन आहे. 94. व्यवहारामध्ये जशी एकाच माणसाला अनेक नावे असतात आणि त्यापैकी कोणत्याही नावाने तो ओ देतो, तसे कोणत्याही नावाने हाक मारली तरी एकच भगवंत ओ देतो. 95. 13 कोटी जपामध्ये अंतःकरणाची तळमळ ही जास्त उपयोगी पडते. 96. आत्मज्ञान व्हावे म्हणून त्याच्या मागे लागले तर ते लवकर होत नाही. भगवंताकडे लक्ष लागले की आत्मज्ञान आपोआप होते. भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे. 97. आपण औषध घेत आहोत, पण ते पोटात जाऊ देत नाही. भजन, पूजन, नामस्मरण आपण करतो, पण ते आपल्या मनापर्यंत पोचत नाही. चुकून जेवढे औषध आपल्या पोटात जाईल तेवढाच काय तो परिणाम होतो. मनापासून औषध जसं घ्यावं लागतं, औषध पोटात गेलं पाहिजे. आपण औषध घेत आहोत, पण ते पोटात जाऊ देत नाही. भजन, पूजन, नामस्मरण आपण करतो, पण ते आपल्या मनापर्यंत पोचत नाही. चुकून जेवढे औषध आपल्या पोटात जाईल तेवढाच काय तो परिणाम होतो. जेवढं औषध पोटात जातं त्याचाच परिणाम होतो, आणि बाकी औषध जर बाहेर पडलं, बाळाला पाजताना आपण बघतो की जे त्याच्या तोंडातनं बाहेर जाईल त्याचं काही नाही, पोटात जाईल तेवढंच काम करतं. तसंच आहे, नाम हे मनापर्यंत जे नाम मनापर्यंत पोचेल ते काम करेल. 98. एका मुलाला अत्यंत एका मुलाला अत्यंत राग येत असे. रागाच्या भरात तो आपले डोळे फोडून घेई. त्याला सांगितले की रोज स्नान झाल्यावर आपल्या पोटावर गंधाने राम नाम लिहून ठेवावे आणि ज्या ज्या वेळी राग येईल त्या त्यावेळी त्या नामाकडे पाहावे. या प्रयोगाने त्या मुलाचा राग आपोआप शांत झाला. आता हा नामाचा प्रयोग केलेला आहे. 99. भगवंत हा सर्व सत्ताधीश खरा, पण एका बाबतीत तो लुळापांगळा होतो आणि सहज अडकतो. भुंगा जसा लाकूड पोखरतो पण कमळात अडकतो, ती स्थिती नामाच्या बाबतीत भगवंताची होते. 100. भगवंत सगुणामध्ये असताना रावणाची किंवा दुर्योधनाची बुद्धी पालटू शकले नाहीत. सगुण अवताराने वासना किंवा बुद्धी पालटण्याचे कार्य होऊ शकत नाही. सद्बुद्धी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामांतच आहे. 101. नाम घेता घेता इतके रंगून जाणे जरूर आहे की त्याचे पर्यवसान एकांतात झाले पाहिजे. नाम घेणारा जो मी, त्या एकाचा अंत होणे म्हणजे खरा एकांत होय. सारांश, देहबुद्धीचा विसर पडला पाहिजे. 102. गुंगीचे औषध दिले म्हणजे गुंगी आली की नाही हे पाहण्यासाठी अंक मोजायला सांगतात. अंक मोजता मोजता
तो थांबला की अंक मोजता मोजता तो थांबला की तो देहभानावर नाही असे ठरते. तसे नाम घेता घेता मी नाम घेतो हेही स्मरण जेव्हा राहत नाही, तेव्हा त्याला एकांत असे म्हणतात. मग अशा स्थितीत त्याचे चित्त भगवंताकडे आहे की नाही असा प्रश्न करायला वाव कोठे राहतो. 103. बाईला मूल झाले की त्याच्यावर ती आपोआप प्रेम करते, तसे नाम मुखी आले की सत्कर्मे आपोआपच होऊ लागतात. नामस्मरणात जो व्यक्ती असेल किंवा अनुसंधानात असेल त्याच्या हातून चांगलीच कर्म होतात. 104. एखाद्या आईला असे सांगितले की तू मुलाला जवळ ठेव पण त्याच्यावर प्रेम करू नकोस, तर ते जसे शक्य नाही तसे नाम घेणाऱ्याला सत्कर्म टाळू म्हटले तरी टाळता येणार नाही. 105. शंका घेणेच झाले तर नाम चालू ठेवून त्या घ्याव्यात, म्हणजे तेच नाम शंकांचे निरसन करेल. 106. नाम घ्यायला स्वतःचीच आडकाठी असते. 107. नामात प्रेम का येत नाही तर नाम घेत नाही म्हणून. 108. एकदा गुरुपौर्णिमेच्या उत्सवामध्ये बरीच मंडळी जमली होती. एके दिवशी सकाळी सर्वजण श्री महाराजांच्या भोवती जमले व त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला. तो प्रश्न असा, आम्ही सर्वजण नाम घेतो तरी त्याचे प्रेम आम्हाला अजून येत नाही, असे का व्हावे? श्री महाराजांनी उत्तर दिले की आज तुम्ही खरोखरच फार छान प्रश्न विचारला. हा प्रश्न प्रत्येक साधकाला त्रास देतो. तुम्ही सर्वजण नाम घेता हे खरे, पण ते कसे घेता? तर एखाद्या वांझोटी बाईने कृत्रिम मूल घेऊन नाचावे तसे तुम्ही नाम घेता. संत आपल्याला नाम घ्या असे सांगतात म्हणून आपण नाम घेतो इतकेच. आपण किती आस्थेने नाम घेतो याचा जरा विचार करावा. एका बाईला फार दिवसांनी एकुलता एक मुलगा झाला. त्या मुलाच्या बाबतीत तिची जी स्थिती होते ती नामाच्या बाबतीत आपली होणे जरूर आहे. त्या मुलाला जरासा ताप आला की आईच्या पोटात धस्स होते. तिला त्या मुलाला तिला अन्न गोड लागत नाही. त्या मुलाला जरासा ताप आला की आईच्या पोटात धस्स होते. तिला अन्न गोड लागत नाही, झोप लागत नाही. अशा एक ना दोन कितीतरी गोष्टी होतात. तिला सर्व बाजूंनी अस्वस्थता उत्पन्न होते. त्याचप्रमाणे नाम घेण्यात जर थोडा व्यत्यय आला तर आपली स्थिती अशी होते का? तर हे इथे किती तळमळ आहे. आपली जर तळमळ नाही आहे, उथळच आहे आपली तळमळ, तर मग प्रेम कसं निर्माण होईल हे इथे महाराज सांगतात. 109. विकल्पाच्या उच्चाटनाची गुरुकिल्ली म्हणजे भगवंताचे नाम होय. जशी एखाद्या दुराचारी बाईला पतिव्रतेची स्तुती खपत नाही, तसे मनुष्य नाम घेऊ लागला की विकल्पांना असह्य होते. नामस्मरण चालू झालं की मनात येणारे विचार जे आहेत, विकल्प आहेत, ते हळूहळू करत कमी होत जातात, ते निघून जातात. हे इथे सांगितलेले आहेत. नामाच्या ठिकाणी ते बसू शकत नाहीत, त्यामुळे ते आपोआपच निघून जातात. 110. एखाद्या बिळात सर्प शिरला तर त्याला बाहेर काढण्याकरिता असा उपाय पाहिजे की तो त्याच्यापर्यंत पोचून त्याला तेथे राहणे अशक्य करेल. बाहेरून कितीही आरडाओरडा केला तरी काम भागत नाही. पण विषारी धूर किंवा गरम पाणी बिळात सोडले की सर्प बाहेर येतो. त्याप्रमाणे आपण नाम घ्यायला सुरुवात केली म्हणजे विकल्पांना असह्य होऊन ते जोराने बाहेर पडू लागतात. अशा रीतीने विकल्प बाहेर पडणे हे सुचिन्ह समजावेत. नाम घेऊ लागल्यानंतर मनात जे काही विकल्प आहेत, जे काही आहेत, तर ते आपणहून बाहेर येतात. कारण जसं दही आपण घुसळतो त्याप्रमाणे नामस्मरण केल्यानंतर नामाच्या ऊर्जेने आपल्या अंतरात जेवढे काही भावना आहेत, कल्पना, विचार सर्व काही आहे, ते सर्व काही घुसळून ते वर येतं. आणि जसं लोणी वर येतं त्याप्रमाणे हे सर्व वर येतं. वासना, विकल्प, विचार हे सर्व जे काही आत साठलेलं आहे ते वर येतं. त्यामुळे त्याने घाबरून जाऊ नये, तर ते वर येऊन ते निघून जाणार आहे. तर त्याला काही घाबरण्याची आवश्यकता नाही, कारण ते अंतरी नाम घेतलं जाईल तर त्याला बाहेर पडायचं ह्या सर्व विकारांना, वासनांना. त्यामुळे ते जागा शोधत असतं. बाहेर पडण्यासाठी ते आपल्याला जाणीव होते आणि आपल्याला अनेकदा जाणवतं, बापरे कुठल्या कुठल्या भावना वर येत आहेत. तर ते आल्यानंतर घाबरण्याची आवश्यकता नाही, तर ते बाहेर निघून जाण्यासाठी येत आहेत. 111. भगवंत सगुणात आल्यापासून नाम सुरू झाले. 112.
मन हा शब्द उलटा केला की नाम हा शब्द तयार होतो. याचा अर्थ असा की नाम येणे म्हणजे मनाची विषयाकडे असलेली ओढ उलटी फिरवणे होय. 113 नाम म्हणजेच न मम अर्थात नाम घेणे म्हणजे प्रपंच माझा नाही म्हणून करणे होय. 114 भगवंताची तळमळ लागेपर्यंत नामाची जरूर आहे. नंतर त्याच्या वाचून आपल्याला दुसरा आधार नाही म्हणून नाम घ्यायला पाहिजे. आणि शेवटी भगवंताच्या दर्शनानंतर सवयीने नाम आपोआप येते. एकूण आरंभापासून शेवटपर्यंत भगवंताचे नामच शिल्लक राहते. म्हणजे भगवंताच्या अनुभूतीसाठी पण नामस्मरण आवश्यक आहे. आणि नंतर नामात इतकं प्रेम जडून जातं, त्याची इतकी सवय होते नामाच्या सहवासाची की आत्मसाक्षात्कार भगवत साक्षात्कार झाल्यानंतर सुद्धा नामातच तो जीव राहतो. पुढचा आहे 115 अखंड नाम घेणे ही काही सोपी गोष्ट नाही. 116 आज तुम्हाला जेवढा वेळ रिकामा मिळतो तेवढा सगळा भगवंताच्या नामात घालवण्याचा प्रयत्न करा. 17 ध्रुवासारखी नामावर निष्ठा पाहिजे. प्रत्यक्ष भगवंत समोर आले तरी त्याने नाम सोडले नाही. 118 देहाशी आपले इतके तादात्म्य झाले आहे की आपण त्याच्यापासून वेगळे न राहिल्यामुळे आपल्याला त्याच्या वेगळेपणाची आठवण सुद्धा राहिली नाही. असे नामांचे झाले पाहिजे. नाम घेता घेता त्याच्याशी इतके तादात्म्य व्हावे की मी नाम घेत आहे हे सुद्धा विसरून जावे. 119 सध्या नेहमीच्या शब्दांचा आपल्या वृत्तीवर परिणाम होऊन तो ती भाव आपल्या मनात जागृत होते. मग भगवंताच्या नामाने भगवंताचे प्रेम का येणार नाही? काय सांगतात? सध्या नेहमीच्या शब्दांचा आपल्या वृत्तीवर परिणाम होऊन तो भाव आपल्या मनात जागृत होतो. मग भगवंताच्या नामाने भगवंताचे प्रेम का येणार नाही? एखादा विचार आपल्या मनात आला की लगेच त्या दृष्टीने आपलं मन त्या विषयाशी आसक्त होतं किंवा आपल्याला त्याबद्दल प्रेम वाटू लागतं, आपलेपणा वाटू लागतं. तर मग भगवंताच्या नामाने भगवंतावर प्रेम का येणार नाही? जरूर येणार आहे. पुढे आहे 120 पुष्कळ केलेले सुद्धा शंकेने व्यर्थ जाते, पण आपण नाम सोडणार नाही हे नक्की ठरवले की आपली वृत्ती निशंक होतेच होते. 121 शंका गेल्याशिवाय नाम स्थिर होतच नाही. 122 नाम हे प्रारब्धाने येत नाही आणि कर्माने जात नाही. 123 नामातच नामाचे प्रेम आहे. नामांतच नामाचे प्रेम आहे. टाकात लोणी असते ते वर दिसत नाही, पण टाक घुसळल्यावर जसे ते वर येते तसे भगवंताचे नाम आपण घेतले की त्याचे प्रेम आपोआप वर येते. नामातच नामाचे प्रेम आहे. नाम घेतच नामामध्ये असलेलं प्रेम जसं दह्यामध्ये लोणी आहे, ते घुसळलं की ते लोणी वर येतं, त्याचप्रमाणे नाम घेतच नामातलं प्रेमसुद्धा वर येतं. हे ते महाराजांनी सांगितलेलं आहे. पुढचं आहे 124 जो नामस्मरण करेल आणि अनुसंधान ठेवील त्याला भगवंताची जिज्ञासा आपोआप उत्पन्न होईल. 125 प्रापंचिकाला कितीतरी पाश आहेत. पैसा, लौकिक, मुले, मित्र, आप्त वगैरे हे सर्व पाशच आहेत. अशा अनेक पाशांमध्ये नाम घेणे किती कठीण आहे. त्यामध्ये टिकणारा मनुष्य चांगला भक्कम असला पाहिजे. 126 भलतेच विचार नामाच्या प्रेमाला आडकाठी करतात. तर अशा रीतीने हे 126 पर्यंत आपण आलो आहे. आता उरलेले 170 पर्यंत आहेत. उरलेलं आपण उद्याला आपण घेऊया. तर अशा रीतीने ही सर्व बोधवचनं आहेत नामासंदर्भातली. एक एक आपण ऐकत जाऊ. तसतसं आपणाला
त्यामधले भाव लक्षात येतील आणि नामस्मरण करत जाऊ. तसतसं ही ऐकलेली बोधवचनं आपणाला नामस्मरण करत असताना आपले भाव वाढवण्यासाठी मदत करतील. आता आपण नामस्मरण करूया. श्रीराम जय राम जय जय राम. 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 राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाळ की जय. जय जय रघुवीर समर्थ. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर.